2 मिनिट थांबा, हलवू नका, थांबा जरा 2 मिनिट. शेतकरी एकजुटीचा विजय असो. शेतकरी एकजुटीचा विजय असो. चली मार बीर काय मारत बस चला आज आम्ही शेतकरी महामार्ग शक्तीपीठ महामार्ग याचा विरोधासाठी आम्ही इथे एकत्र शेतकरी गोळा झालो आहोत. तरी आज आम्ही हे शेतकरी पंडित कोळेकर यांनी स्वतः यांचा बैल आणला आहे. त्या बैलामध्ये निषेधाचे बॅनर आम्ही आयोजित केले आहे. शक्तीपीठ महामार्ग नकोच असं आम्ही हे केलं आहे. साधारण इथली जमीन 700 ते 700 एकर जात्या, त्यामुळे बैलाला सुद्धा काम राहणार नाही, माणसाला काम राहणार नाही व इथं सर्व डांबरी होणार आहे. इथं सिमेंटचं जंगल निर्माण होणार आहे. की आपण मागील डोंगर पाहू शकता. इथं भरपूर झाडी व वनराईने नटलेलं सौंदर्य परिसर आहे. खाली इथं 4 किलोमीटर गेलं तर पानं नदी आहे. त्यामुळं सुपीक कस्तार माती आहे, ती राहणार नाही. बैलासुद्धा म्हणणं आहे की आता हे आमच्या जमिनीत काय राहणार नाही, माझं काम काय राहणार नाही. त्यामुळे आता निषेध व्यक्त होण्यासाठी 1000 ते 2000 शेतकरी आत्ता उपस्थित आहे. अजून कार्यक्रमाची वेळ चालू व्हायची आहे. धन्यवाद. नमस्कार, मी पंडित मारुती कोळेकर गोगाव गावचा शेतकरी आहे. तरी आमची डोंगर साईडला जमीन आहे. कमीत कमी 4 हेक्टर आमची कोळेकर कुटुंबाची जमीन जात आहे या शक्तीपीठ महामार्गाला. तर अशी परिस्थिती आहे आज सध्या. आमचं जे जीवन आहे ते सर्व पूर्ण शेतीच्या जीवावर आहे. हा माझा बैलाचा व्यवसाय. मी दुसऱ्यांच्या शेतामध्ये सुद्धा बैलाची कामं करायला जातो, मेहनतीची. आज अशी परिस्थिती आहे की या शक्तीपीठ महामार्गाला हजारो एकर जमीन जाणार आहे. हजारो एकर जमीन गेल्यानंतर असे अनेक कुटुंब उद्ध्वस्त होणार आहेत. शिवाय आमचा हा व्यवसायही बंद पडणार आहे. आम्ही ही जनावरं जगवायची कशावर, आम्ही जगायचं कशावर, हा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. आमच्या जनावरांच्या पण अगदी अस्मितेचा विषय आहे. आणि माझं परिपूर्ण मत आहे की पूर्ण हा शक्तीपीठ महामार्ग रद्द करून आम्हाला शासनाने सहकार्य करावे. शक्तीपीठ